गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक व खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. गांजा विक्री करणाऱ्या इसमास केले जेरबंद. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीपजी कर्णिक यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर धोरण अवलंबले असून कारवाईचे आदेश दिले आहेत. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिनांक 31 जुलै 2025 रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार तुळशीदास बैरागी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की अनिल गुंजाळ राहणार पेठ गल्ली गंगापूर गाव नाशिक हा त्याच्या राहत्या घरी गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्री करीत आहे. बातमीची खातरजमा झाल्यानंतर छापा टाकण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांनी पोलीस पथकाला सापळा कारवाईबाबत सूचना देऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथकास मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकून इसम नावे अनिल दत्तू गुंजाळ वय 37 वर्ष राहणार पेठ गल्ली क्रांती चौक गंगापूर गाव नाशिक यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती व घरझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण 1,55,585 रुपये किमतीचा 5 किलो 805 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ तसेच गांजाचे सेवन करण्याकरता वापरता येणाऱ्या चिलीम व गांजा भरून विक्री करण्यासाठी वापरता येणाऱ्या लहान लहान प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इसम नामे अनिल दत्तू गुंजाळ यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे NDPS कायदा 1985 चे कलम 8(क)20(ब) प्रमाणे दिनांक 1 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नमूद आरोपितास माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यास 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगविंदर सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक पूनम पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, परीक्षार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका कवाद, परीक्षार्थी पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस हवालदार गणेश रेहरे, पोलीस हवालदार भागवत थविल, पोलीस हवालदार उत्तम माळगावे, पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, पोलीस अंमलदार सुजित जाधव, पोलीस अंमलदार राकेश राऊत, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वागचौरे, पोलीस अंमलदार मुकेश गांगुर्डे, पोलीस अंमलदार नवले, पोलीस अंमलदार घनश्याम भोये, पोलीस अंमलदार शिवम साबळे, पोलीस अंमलदार तुषार मंडले, पोलीस अंमलदार सोपान निगळ साबळे, पोलीस अंमलदार सुनील कुवर, पोलीस अंमलदार शिंदे, पोलीस अंमलदार पोलन, महाराष्ट्र पोलीस अंमलदार भाग्यश्री कापडणीस तसेच खंडणी विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन हे करीत आहेत.